नमस्कार, हरिओम. मी पंडित चेतन गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती व श्रावण मासातील या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे की श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शिवलिंगाचं जे पण काही पूजन आहे व शिवपूजन आहे ते कसं करायचं आहे, शिवपूजन करत असताना कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे, भगवान शिवांना कोणता नैवेद्य अतिशय प्रिय आहे व तो कशा प्रकारे दाखवायचा आहे, त्याच पद्धतीने भगवान शिवांना कोणते मंत्र स्तोत्र प्रिय आहेत व त्याचं कशा प्रकारे पठण करायचं आहे, कोणत्या स्तोत्रांचं पठण केल्यानंतर तुम्हाला कोणत्या फळाची प्राप्ती होणार आहे, हे सर्व आपण आज या विषय व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर का तुम्हाला हा विषय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर प्रथमतः तुम्हाला एक सांगू इच्छितो की शिवलिंग हे भरपूर प्रकारचे आहेत व या भरपूर प्रकारचे शिवलिंगांना ज्यावेळेला तुम्ही पूजनाला जाता त्यावेळेला त्या प्रत्येक शिवलिंगाच्या पूजेचं एक वेगळं महात्म्य व महत्व आहे आणि तुम्हाला त्याचे फळ देखील वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे भेटत असतात. आता सुवर्णलिंग असेल, रत्नलिंग असेल, पाषाण लिंग असेल, त्याच पद्धतीने जे काही पारद शिवलिंग आहे, असे हे जे काही शिवलिंग आहेत हे भरपूर प्रकारचे आहेत. हे तर मी 2 ते 3 सांगितले, पण असे भरपूर प्रकारचे आहेत. तर तुम्हाला जे शिवलिंग प्राप्त झालं तुम्ही त्या शिवलिंगाचं श्रावण मासामध्ये नक्की पूजन करा, हे मी तुम्हाला सांगेन. आणि जर का मिळालंच तर पारद शिवलिंग जे आहे त्या पारद शिवलिंगाची तुम्ही या ठिकाणी पूजा करा, तुम्हाला अतिशय सुंदर फळ प्राप्त होईल. कारण पारद शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तुम्हाला 12च्या 12 ज्योतिर्लिंगांचं पूजन अभिषेक केल्याचं पुण्य या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणून मी तुम्हाला आळवत आहे की पारद शिवलिंगाचं पूजन अवश्य करा. त्यानंतर जर का तुम्हाला शिवलिंग प्राप्तच झालं नाही तर या ठिकाणी तुम्ही मातीचं जे काही शिवलिंग आहे ते निर्माण करू शकता. मातीचं शिवलिंग निर्माण करत असताना लक्षात ठेवायचं की ती माती अभिषेकामध्ये कोणत्याही प्रकारे वितळणार नाही किंवा तुटणार नाही ते शिवलिंग. अशा प्रकारचीच माती तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आहे. ती माती शुद्ध अशा सात्विक जागेवरनं आणायची आहे. त्यामधील जे काही द्रव्य असतील, मग पाणी टाकताय किंवा दूध टाकून तुम्ही ते शिवलिंग तयार करत असाल किंवा काही काही जण पंचामृत टाकून शिवलिंगाचं निर्माण करतात, तर ते पंचामृत टाकत असाल तर लक्षात ठेवायचं की ते शुद्धच असावं, अशुद्ध नसावं. सेकंडली, जर का तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत टाकून ते शिवलिंग घडवत असाल तर प्रयत्न करायचा की ते जे काही दूध किंवा दही आहे ते गाईचंच असावं, चुकूनही ते म्हशीचं नसावं. कारण म्हशीचं जे काही दूध, दही, तूप आहे हे रजस्वाला स्त्रीच्या रक्ता समान आहे आणि जर का ते तुम्ही वापरताय तर मग तुम्हाला कोणत्या भयंकर फळाला तिथं सामोरं जावं लागू शकतं हे स्वतः तुम्ही ठरवून घ्या. भरपूर प्रमाणामध्ये लोक श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करतात, पण हा मंत्र नाही तर फक्त आणि फक्त हे भगवान शिव माझा तुम्हाला नमस्कार आहे हे वाक्य आहे एक प्रकारे. तर हे तुम्ही ज्या वेळेला भगवान शिवांना नमस्कार करताय त्यावेळेला हे बोलू शकता, पण याचा जप जो आहे तो तुम्ही करू नाही शकत कारण हा मंत्र नाहीये. तर हे काय आहे तर एक प्रकारे नमस्कार करण्याचं वाक्य आहे. हे प्रभू, हे श्री शिव, मी तुम्हाला नमस्कार करत आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर या प्रकारे तुम्हाला तो मंत्र म्हणून गाजवायचा नाही किंवा तो मंत्र जप करायचा नाहीये. तो मंत्र कोणकोणते आहेत? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम मा उर्वारुकमेर्वमन्नात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. तर हा मृत्युंजय मंत्र झाला. त्याच्यानंतर जो काही महामृत्युंजय मंत्र आहे, ओम भूर्भुवः स्वः ओम सः जो होम ओम ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेर्वमन्नात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ओम सः जो होम ओम ओम भूर्भुवः स्वः. हे झाला महामृत्युंजय मंत्र. हे जे काही बीज लागले त्या बीज मंत्रांनंतर हा महामृत्युंजय मंत्र झालेला आहे. महामृत्युंजय मंत्र ज्या वेळेला अकाल मृत्यू येत असतो किंवा काळसर्पयोग आपल्या कुंडलीत नाचत असतो त्यावेळेला आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, संकटात आहे किंवा आपण स्वतः देखील आजारी आहोत, संकटात आहोत, त्यावेळेला तुम्ही मृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. तुम्ही त्यातनं जगाल त्यानंतर किंवा तुम्ही त्यातनं वाचालच. तर त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आता ओम नमः शिवाय हा जो काही पंचाक्षरी मंत्र आहे या मंत्राचा ज्या वेळेला तुम्हाला उच्चार करायचा, लक्षात ठेवायचा या मंत्राचा उच्चार फक्त गुरु ज्यांनी केलेत तेच करू शकतात. या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात. तुम्हाला भगवान शिवांची डायरेक्ट कृपा प्राप्त होत असते. त्याच्यामुळे गुरु आद्य करा, त्याच्यानंतर या मंत्राचा जप करा, अन्यथा मंत्राचा जप करू नका.
विपरीत परिणाम नक्की होईल. त्यानंतर तुम्हाला जे पण काही शिवगायत्री आहे, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, या मंत्राचं पठण करायचं आहे. या मंत्राचं पठण केल्यानंतर भगवान शिवांची असंख्य कृपा अर्थातच तुम्हाला प्राप्त होत असते. हा मंत्र देखील तेच जप करू शकतात ज्यांनी गुरु केलेला आहे किंवा ज्यांनी गुरु केलेले आहेत. आता हे लक्षात ठेवायचं, ज्यांनी गुरु नाही केलेले मग त्यांनी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे, तर भगवान शिवांची अष्टोत्तर शतनामावली आहे, भगवान शिवांची सहस्त्र नामावली आहे, भगवान शिवांचे अनेक नाव आहेत, किंवा शिवाय नमः, नमः शिवाय या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता. फक्त ओम लावायचा नाही.